हमास या दहशतवादी संघटनेनं अतिशय भयानक असा हल्ला इस्रायलवरती केला आणि 300च्या जवळपास जीव ठार मारले. केवळ ठार मारले असं नाही की ज्या अतिशय वाईट पद्धतीनं तिथल्या स्त्रियांवरती अत्याचार केले आणि त्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत ते जास्त अजून आक्षेपार्ह आहे. आम्हाला जो मुद्दा उपस्थित करायचा तो थोडासा वेगळा आहे. आम्ही वारंवार असं म्हणतो आहोत की जगभरामध्ये कुमार केतकर ज्याला जागतिक कट असं म्हणतात तो नेमका उलट, ते जे म्हणतात त्याच्या नेमकं उलट अशा काही व्यक्ती आणि संघटना आहेत की ज्यांना ठिकठिकाणची लोकशाही नको आहे. कट्टरपंथी अशा इस्लामिक अतिरेक्यांना जे नेहमीच बळ पुरवत आलेले आहेत आणि त्यांना ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची लोकशाही चालू आहे अशा ठिकाणी काही ना काहीतरी करून विघ्न आणणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे. आत्ताचा जो हल्ला झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या तथाकथित लिब्रांडो पुरोगामी जगभराच्या, ही काही भारतातली परिस्थिती असं नाही, जो आवाज उठवायला पाहिजे तो उठवलेला नाही, हा आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे. म्हणजे जॉर्ज फ्लॉइडचा त्या पोलिसाच्या कस्टडीमध्ये मृत्यू होतो, त्याच्या जीवावरती इथं मेणबत्त्या पेटतात, त्याच्या जीवावरती इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकशाहीला कसा हल्ला झाला म्हणून छाती पिटली जाते. हे सगळे लिब्रांडो, हे सगळे मेणबत्तीवाले, हे सगळे बडी बिंदी गँग वगैरे असा जे ट्रोलिंग आम्ही करतो, हे सगळे हमासनी जो दहशतवादी हल्ला भयानक पद्धतीने केला, मुख्य म्हणजे महिलांवरती जे अत्याचार केले त्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. अतिशय क्रूर पद्धतीने वृद्ध महिला असो किंवा महिला छोटी मुलं असो ह्या सगळ्यांवरती, बाकी तर नागरिकांवरची काय आणि कशा पद्धतीनं क्रूर असे त्यांच्यावरती आघात केलेले आहेत ती गोष्ट वेगळी, पण महिलांच्या संदर्भात ते जशा पद्धतीनं वागलेले आहेत. आणि दुसरा जो आक्षेपाचा मुद्दा आहे जो वारंवार इस्लाम मध्ये असं सांगितलेलं आहे की गैर इस्लामिक जे आहे त्याच्यामध्ये हे ज्यू आले, ख्रिश्चन आले, हिंदू आले, पारशी आले, हे सगळेच गैर इस्लामिक जे आहेत त्या सगळ्यांशी कसं वागावं याच्या संदर्भामध्ये जे नोंदवलेलं आहे तो आक्षेपाचा मुद्दा आहे. एखादी व्यक्ती किंवा एखादा देश असं काही वागत असेल, त्याचं काही रशिया युक्रेन वॉर मध्ये या युद्ध जे चालू आहे त्याच्यावरती हे मुद्दे आलेले नाहीयेत, पण ज्या ठिकाणी कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी हे जेव्हा जेव्हा अत्याचार करतात त्याच्या पाठीमागे त्यांची क्रूरता काय आणि कशी आहे हा वेगळा भाग आहे. आम्ही हे स्पष्ट करून वारंवार सांगतो आहोत की ह्याच्या पाठीमागे जे धर्माचं अधिष्ठान आहे ते फार मोठं आक्षेपार्ह आहे. कुराण मधल्या 36 आयत ज्या अशा पद्धतीच्या हत्यांना परवानगी देतात म्हणण्याच्या पेक्षा त्यांचं उदात्तीकरण करतात. म्हणजे गैर इस्लामिक असणाऱ्यांशी कसं वागावं, त्यांच्यावर तुम्ही अत्याचार करण्याचं लायसन, परमिट, परवाना यांच्याकडून दिला जातो हा मुद्दा आहे त्याच्यातला. गुस्ताखे रसूल की एकी सजा सर तन से जुदा हे म्हणून ज्या पद्धतीनं रस्त्यावरती भीड उतरलेली होती आणि नुपूर शर्मावरती जशी कारवाई झालेली आहे त्याच्यातला आक्षेपाचा मुद्दा हा आहे. धर्मानं मला सांगितलेलं आहे म्हणून मी अत्याचार करतो आहे, कोणाचं डोकं कापून टाकतो आहे, सर तन से जुदा. मी कायदा हातामध्ये घेतो आहे कारण की मला माझा धर्म ती परवानगी देतो. हा फरक लक्षात घ्या. एखादा माथे फिरू कायदा हातामध्ये घेऊन त्या पद्धतीनं अत्याचार करतोय, त्याच्यावरती कारवाई होती, तो तुरुंगात जातो, फासावर जातो, ही गोष्ट वेगळी. पण या ठिकाणी तो आत्मघातालाही तयार आहे. ह्याच्यातली जी भयानक गोष्ट लादेनच्या हल्ल्यामध्ये जी समोर आलेली होती की असे हे त्यांच्या डोक्यात ब्रेन वॉशिंग केलं गेलेलं आहे, ज्या पद्धतीनं त्यांची मानसिकता तयार केलेली, त्यांना स्वतःच्या जीवाचंही काही पडलेलं नाहीये. सगळ्यांना असं वाटत होतं किंवा सगळी मानवजात असं समजून चालत होती की प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती असते. पण अशा पद्धतीचा जो एक अतिशय टोकाचा अतिरेकी असा जो विचार त्याच्या डोक्यात भरवला जातो आणि तो त्या पद्धतीनं वागताना मी तर मरणारच आहे, मला मरायचंच आहे, कसाब जिवंत पकडला म्हणून, अन्यथा तो जर जिवंत पकडला गेलेला नसता तर हे सगळ्या लोकांनी जे नंतर पुस्तकं आले, हू किल करे आणि मग ही कशी संघाची साजिश आहे, मग त्यांच्या हातामध्ये कशा पद्धतीचे हिंदुत्ववादी गंडे दोरे बांधलेले होते, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आत्ताच्या इस्रायलच्या प्रकरणामध्ये हमासनी ज्या अतिशय क्रूर पद्धतीने हे सगळं केलं त्याच्यावरती परत आता हे काहीतरी प्रतिहल्ला करतील. पुढं काय व्हायचं ते अजून होत राहील. त्यांनी युद्ध जाहीर केलेलं आहे. म्हणून म्हटलं की रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये जो विषय आलेला नव्हता, इथे जो वेगळा विषय येतो आहे तो असा की हमासनी केलेल्या ह्या सगळ्या हल्ल्याच्या पाठीमागं त्यांनी त्यांच्या धर्माने उभं केलेलं जे अधिष्ठान आहे की ही तुम्हाला करायची परवानगी आहे, किंबहुना हे तुमचं कर्तव्य आहे.
इथं सगळ्यात मोठं म्हणजे अडचणीची बाब आहे. या 36 आयत भारतीय कुराणमधून वगळून टाका, त्यांच्यामुळे आम्हाला आमचा धर्म पाळण्यामध्ये अडचणी येते, अशी याचिका सुधारणावादी मुस्लिम पंथीयाच्या अनुयायांनीच केलेली होती आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयाने शेपूट घातलं आणि ती याचिका बेदखल करून टाकली. वस्तुतः त्यांची मागणी अतिशय स्वच्छ आहे. कुराण मधल्या ह्या ज्या आयत आहेत की ज्या अशा पद्धतीच्या क्रूरतेला परवानगी देतात, त्याच्या पाठीशी उभं राहतात, त्याला एक अधिष्ठान प्राप्त करून देतात, त्याचं उदात्तीकरण करतात, त्याच्यामुळे काही लोकांची मानसिकता ही अशा पद्धतीच्या हत्या करण्याकडे वळते आणि हे सरासर चूक आहे. आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये साधारणतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगभरामध्ये लोकशाहीचे वारं वाहिल्याच्या नंतर सगळं आधुनिक पद्धतीची कायदा सुव्यवस्था सगळीकडे जगभरामध्ये पसरायला लागली. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणालाही तुमचा धर्म सांगतोय म्हणून सुद्धा हत्या करण्याचा अधिकार नाही. त्याचं उदात्तीकरण केल्याच्या नंतर तुम्हाला शिक्षाच भोगावी लागेल. त्याचं कुठल्याही पद्धतीचं उदात्तीकरण करता येणार नाही आणि असं तुम्ही इतरांच्या केलेल्या हत्येचं उदात्तीकरण करणारा जो भाग ज्या धर्मग्रंथामध्ये असेल त्याचा पुनर्विचार करावाच लागेल. धर्मग्रंथाचा पुनर्विचार केला जाणार नाही. धर्मग्रंथ म्हणजे अंतिम शब्द आहे, हे चालणार नाही आधुनिक जगामध्ये. हमासच्या निमित्तानं हा विषय कोणी उचलायला तयार नाहीये. बाकीच्यावर सगळे बोलतील. बाजूनं किंवा विरोध घेताना किंवा कोणाला मुस्लिमांची बाजू घ्यायची, तथाकथित पुरोगाम्यांना कोणाला इस्रायलची बाजू घ्यायची आहे, छळाकडून बळाकडे असं जे मराठीतलं गाजलेलं पुस्तक होतं ते सगळ्यांना माहिती आहे मराठीतलं. त्याच्यामुळे इस्रायलच्या संदर्भामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर सगळ्या भारतीयांना, विशेषतः हे टीका करतात त्या पद्धतीने हिंदुत्ववाद्यांना असतो. पण त्याच्या पाठीमागचा जो दुसरा विचार आहे तो सगळ्या जगभरामध्ये त्याची अडचण आहे. आता हमास सारखा इतका मोठा प्रचंड भयानक असा हल्ला असो किंवा अगदी त्या एका नुपूर शर्मा सारख्या एका छोट्या व्यक्तीच्या पाठीमाग हे गुस्ताखे रसूल की एक ही सजा सर तन से जुदा म्हणून लागलेले असो. या सगळ्याच्या पाठीमागची मानसिकता किंवा अजमेर शरीफच्या त्या दर्ग्याच्या तिथल्या दंग्याच्या प्रकरणामध्ये, तिथल्या हत्याच्या प्रकरणामध्ये जे काही घडलेलं होतं ते लक्षात घ्या. माझा धर्म मला याची परवानगी देतो आहे, हे माझं धार्मिक कर्तव्यच आहे म्हणून मी या हत्या करतो आहे. ही जी मानसिकता आहे ती भयानक आहे आणि त्याच्या विरोधात लढावं लागणार आहे. आज योगायोगानं क्षीण स्वरूपात का होईना पण मुस्लिम सुधारणावादींकडून, व्यक्तींकडून, काही कमी का होईना अशा लोकांकडून हा आवाज उठतो आहे की अशा पद्धतीच्या ज्या आयात आहेत ज्या स्पष्टपणे हे सांगतात किंवा अल्पवयीन मुलीवरती शारीरिक संबंध ठेवण्याच्या संदर्भातली जी त्याच्यातल्या संदर्भ आहेत ते नको आहेत. आता आधुनिक विज्ञानानं कुठलीही मुलगी ही साधारणतः 14-15 वर्षाच्या पुढेच तिच्यामध्ये म्हणजे ही शारीरिक ताकद येते, मानसिक ताकद येते की ती गर्भधारणा करू शकेल. अशा याच्यामध्ये अगदी अल्पवयीन 6 वर्षाच्या, 8 वर्षाच्या, 9 वर्षाच्या मुलीशी कसं लग्न केलं पाहिजे काय, हे सगळे संदर्भ नको आहेत. हे सगळे संदर्भ गाळा. अशा पद्धतीची मागणी अधिकृतरित्या सर्वोच्च न्यायालयात केलेली होती. पण ते बाजूला ठेवून बाकीचे सुद्धा गुस्ताखे रसूल की सजा आणि त्याचं समर्थन करताना दिसतात. झुंड जेव्हा रस्त्यावरती येते आणि कायदा हातामध्ये घेते, हे असं आधुनिक जगात चालणार नाही. हमासच्या या हल्ल्याचे काय परिणाम होतील ते समोर दिसेल. त्या 2 देशांमध्ये, त्या 2 ह्याच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल नाही काय, हे सगळं समोर येईल. पण त्याच्या मागचा हा जो भाग आहे त्याचा आपल्याला स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. त्याचा कडक शब्दामध्ये वेगळा निषेध करावा लागेल. या मानसिकतेतून केल्या गेलेल्या हल्ल्याचा तुमचा तो शत्रू आहे, तुम्ही हल्ला केला मग पुढे काय व्हायचं तर हा वेगळा भाग आहे. पण मला माझा धर्म सांगतो आहे की तू हल्ला कर गैर इस्लामिक लोकांवरती, त्यांना कन्वर्ट कर, अन्यथा त्यांना मारून टाक. हे चालणार नाही आणि हे सगळ्या जगभराच्या सुधारणावाद्यांनी स्पष्टपणे मूलतत्ववादी कट्टरपंथी इस्लामच्या अनुयायांना सांगायची गरज ठामपणे निर्माण झालेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.